त्याला वीस संगती म्हणतात. एक जुन्या काळातली आजी, जुन्या काळातली इतकी धार्मिक बघा. पहाटे काकडा बर का, काकडा झाला का नगर प्रदक्षिणा, दुपारा गाथा भजन, सायंकाळी हरिपाठ आणि कधी कधी रात्रभर जागर करायची. तर थोडं लक्ष द्या. म्हातारीचे अभंग हे नव्हते. तुका म्हणे नाही, नामा म्हणे नाही, ज्ञानदेव म्हणे नाही, बापराखवादेव म्हणे, निळा म्हणे नाही, शाना म्हणे नाही, सावता म्हणे नाही, गोरा म्हणे नाही, काही कबीर नाही, काही मीरा नाही, काही कमाल नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल तर म्हातारीचे अभंग कोणते होते काकडीचे सांगू का? ऐकायचे. म्हातारी पहाटे उठली का पहिला मालिका म्हातारीची चालू व्हायची. काकडा कोणते अभंग? सुनांद होती. आम्ही 3ला उठत होतो, तुम्ही 7ला उठत झालं. पहिला आम्हाला दळावं लागायचं, तुम्हाला चक्क्या आल्या. आम्हाला पाणी शेणावं लागायचं, तुम्हाला नळ आले. आम्हाला धुणं धुवा लागायचं, तुम्हाला वॉशिंग मशीन आले. आम्हाला मसाले वाटायला लागायचे, तुम्हाला मिक्सर आले. आम्हाला चुल्यात डोकं घालावं लागायचं, तुम्हाला सिलेंडर आले. आम्हाला सारो पोचेर होती, तुम्हाला स्टाईल फरशी आल्या. विठोप्पा रखुमार. म्हातारीच्या काकडीच्या मालिका पहिली झाली पहिली मालिका. आणि मग पुढच्या अभंग असेच राहायचे. त्या 2 सुना असे बारीक केल्या. एक दिवस म्हातारीची काकडा झाला आणि नगर प्रदक्षिणा म्हणजे हिच्या घरून निघाली का तिच्या घरून, तिच्या घरून तिच्या घरी. ती म्हातारी गेली नगर प्रदक्षिणाला आणि म्हाताऱ्याने विचारलं म्हातारीला, सुनाला, तुमच्या तब्येती खराब का झाल्या? एक सून म्हणे, मामाजी आत्याबाई उठल्या का? बोलतच राहत्या. काय बोलत आता डबल नाही सांगा, तुम्ही ऐकलं. म्हणे बरोबर. तुमची सासू कुठे आहे? म्हणे इतक्यातच काकडा झाला आणि गेला नगर प्रदक्षिणाला. म्हणे बरोबर. जर उद्या तुमची सासू तुम्हाला असं बोलली ना, तुमच्या सासूला एकच सांगायचं, जाऊ द्या आत्याबाई, आला आमच्या नशिबाला. कमीत कमी आम्ही नांदून तर दाखवतो ना, कुठं लोकांसारखं पळून जात होतो एवढंच. जेव्हा दुसऱ्या दिवशी सुरुवात केली आणि एकाच सुनानं सांगितलं, जाऊ द्या नात्याबाई, आला नशिबानं, आम्ही नांदून तर दाखवतो, कुठं लोकांसारखं पळून जात होतो. कारण जेव्हा या म्हातारीचं लग्न झालं ना, त्यावेळी म्हातारी पळून जात होती. आणि हे फक्त म्हाताऱ्यालाच माहिती होतं. भाऊ, म्हातारीनं सुना दिल्या सोडून आणि जेव्हा म्हाताऱ्याचा गेम केला, म्हाताऱ्या सोबत बोला ना, चहा देना, नाश्ता देना, काहीच नाही. म्हाताऱ्याचा जाम करून टाकला. आणि त्यांचा मुलगा होता एक इंजिनियरला, त्याचं लग्न ठरलं. ते म्हातारं त्या मुलाकडे गेलं, नातवलं आणि भाऊ गारच घे, बाकीचे जवळचे अख्खे गावं घे, कोणी म्हातारी काही लग्नाला घेऊ नको, ही भांडल्याशिवाय राहत नाही. तो म्हणे नाही, माझी आजी घेऊन, तुझी आजी तू. फक्त मी सूचना केली. त्याने 5,000ची साडी, हवा, गाडी, हो, आणि म्हातारीला स्पेशल ड्रायव्हर. आता इकडे वर निघेपर्यंत म्हातारी एकटीच गाडी निघाली मंडपात. आता मंडपात गेलो त्या लोकांना काय माहिती ना, वरदेवाची आजी, तिला कोणी बैस म्हणा ना, उठ म्हणा. म्हातारीचा रोस वाढला ना, असा कसा सोयरा, याला बघ नाही, याला रग नाही, कोणी चहा देना, कोणी नाश्ता देना. आणि तितक्यात वरड येऊन टपकलं आणि ते म्हाताऱ्यानं पाहिलं. मुलाला पाय पाय ती म्हातारी. अहो, याला राग आला, म्हातारीचं ऐकलं नाही. म्हातारी भरमाई केली. ते मुलगाला ती तुमचाच शब्द इकडचा मोगला येतला. ते म्हणे, आई तू इथं आलेल्या कशी सटवली नाही म्हणे. आता तुम्हाला सटवली म्हणजे कळलं, हा शब्द मराठवाड्यात राहायचा. सटवली म्हणजे मेली नाही. तुला कशी मेली नाही. आता सटवली म्हणजे इतका राग आला, लहानच्या मोठ्या केला, कड्या खांद्यावर राग आला, इंजिनियर केला, मला सटवली म्हणला, मला सटवली म्हणला. मग तरी कोणाचं ऐका ना, बँड वाजू देईना, नवरदेवाला कपडे घालू देईना, शेवंती काढू देईना, गोडा सजू देईना, पोरायला बाकीचे भुचणं उघडू देईना. उन्हाळा तर बिसलेरी पाणी, बिसलेरी उघडू देईना अजिबात. सगळे जाम केले, कोणाचंच ऐका ना. आणि मग त्यावेळेला त्याचा मित्र होता पुण्याचा, तो म्हणजे जमलं तर जमलं, पाहतो मी. म्हणजे आई काय झालं? अरे तुझा मित्र लहानच्या मोठ्या गेला, मला भरलेले माझ्या सटवली म्हणला, मेली म्हणला. म्हणजे आई सटवणे म्हणजे मरणे नाही. आता खरं शब्द तोचे काय? मरणे. पण म्हणजे वाद मिटला पाहिजे. म्हणजे आई आम्ही इंग्लिश मिडियमला होतो म्हणे, मग आमचा इंग्रजी शब्द आहे. सटवणे म्हणजे म्हातारीनं चहा पाणी नाश्ता केला का? म्हातारी म्हणजे असं बघा, माझा किती नातू चांगला, मला आले बरोबर. आई तो आले कशीच सटवली नाही. म्हातारी म्हणजे भाऊ मानला हे काय थोडं आहे. आता अगोदर सगळं वरण सटवल,
सगळे सोयरे धायरे सटवतील, येई भाई सटवतील, नवरा नवरी सटवल, कालावऱ्या सटवतील. सगळे सटवले कमी म्हातारा माणूस सगळ्याच्या मागून निश्चितीना सटवाय. ज्याला म्हणतात एकाचे उत्तर तैसे मज नको करू कमलापती देया संगती सजनाची. आता 5 मिनिटं सुसंगती विठाला. आता सुसंगती साधूची आहे, सुसंगती देवाची आहे. पण तुकोबऱ्यानं देवाची संगती अपेक्षित नाही. एकच प्रमाण, तुझी संगती नाही कामाची किंवा पोरेरी आचपळ आमची संगती धरली कृष्णाची मिळणी मिळाली तयाची आणि संसाराची सुद्धा देवाच्या संगती अपेक्षित नाही. मग सुसंगत कुणाची तर साधूची. आता साधू मध्ये प्रकार 3. पहिला आहे भ्रांत, दुसरा आहे उपमेचा, तिसरा आहे लक्षणाचा. आता लक्षणामध्ये प्रकार 2, एक अंतर लक्षणाचा, एक बाह्य लक्षणाचा. पण तुकोबरा आहे अनुभव जर नसेल तर बाह्य लक्षणाला साधू म्हणत, ओळख म्हणत. आयशे कैसे झाले बोंधू कर्म करून म्हणती अंगा लावून या, डोळे दाखवून करती दावून वैराग्याची भोगी विषयाचा. तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगती का त्याची घडावे संगती. मग वरच्या लक्षणाची. मग साधूचं अंतरलक्षण काय? पहिलं अंतरलक्षण चातुर्याला पवी महत्व हरवी आणि पिशेपणे मिरवी जगामध्ये. जे कर रंजले गांजले त्याशी म्हणे जो तोची साधू ओळखावा दया क्षमा ज्याची अंगी तोची संत जाणा जगी. अर्थात संतांचं अंतरलक्षण काय ते एकच वाक्य, ज्यांच्या जवळ देव आहे त्याला तुम्ही म्हणा साधू. मग देव कुणाजवळ? पहिलं प्रमाण तयापाशी पांडवा हरपलं मी गोसावा जेथे नाम घोषी भरवा त्यांच्या जवळ देव कुणाजवळ? जैशी गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण तयाजवळी. ज्याचं मन गंगेप्रमाणे निर्मळ देव त्यांच्याजवळ. देव कुणाजवळ? नित्य ने म्हणामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. ज्यांच्या जीवनात नित्य नेमे देव त्यांच्याजवळ. देव कुणाजवळ? ज्यांच्या अनुभवात विश्व नसून विश्वंभर आहे, ज्याच्या काम क्रोधा चाली नाही, ज्याच्या जीवनातला वादय संपला भेदय संपला आणि ज्याच्या दर्शनाने पाप जातं देव त्यांच्याजवळ. ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव देव तयाजवळ असे. मग ज्याच्याजवळ देव आहे त्याला म्हणा साधू. आता परत एक प्रमाण आहे का, 7 दिवसाचा जरी झाला उपवाशी तरी कीर्तनाशी टाकू नये. आणि त्याचं चरणे तुका म्हणे नामी निर्धार जरी राहे तयाच्या अंतरी देव वशे. मग ज्याच्या अंतरी देवसे ज्याच्या चित्तात देवशे महाराज म्हणतात त्याची घडावे संगती. देव भाषे देव भाषे देव भाषे देव भाषे. त्याची घडावे संगती कुणाची? ज्याच्या चित्तात देवते त्याची घडावी संगती कुणाची? अखंड दया तुझी प्रीती. अरे मधे तयाची संगती माझ्या जीवनात त्याची घडावे संगती. आणि अशी आवड आहे इच्छा आहे मला वासना आहे ती पूर्ण कर. आईसे आवडते म्हणा. आता वरती जाऊन खाली या. आईसे आवडते म्हणा. माझ्या मना आईसे आवडते. कैसे आवडते? तू ज्याच्या चित्तात बसलेला आहे त्याची संगत घडावी असं माझ्या मनाला आवडतं. आईसे आवडते म्हणा. खाली या. हरिजना सवे भेटी नवो अंग संग त्यांची भेट व्हावी त्यांचं आलिंगन घडावं आणि त्यांची संगत घडावी. आईशी आवडते खरं संतांच्या नामात पले सरळ म्हणतो. तुकाराम तुकाराम नाम घेता स्मरता निवृत्ती पावलो. एकनाथ नाम घेता सुख वाचले. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता. निळा म्हणे त्यांचे नामे करता घोष. आणि नाताळती दोष हा नामाचा महिमा आहे. संत चरणरज लागत असत वासनेची बीज चरण राज्याचं फळ आहे. आलिंगन घडे
मोक्ष सायुजता आलिंगन सुख वाटे आलिंगन दिव्य झाली माझी अर्थात म्हणजे आलिंगनाचं फळ आहे पाप ताप दैन्य जाय उठावची झाली बेटी हे बेटीचं फळ आहे त्रिविध तापाची झाली वळवण देखील चरण हा दर्शनाचं फळ आहे संगतीची तर कितीतरी वैष्णव संगती सुख वाटे आणि कमी देव संतांच्या संगती मनोमार्ग गती अकरा वस्त्रे बैसा संतांच्या संगती कळवाले कमलापती आपले कोणीच नव्हते निश्चित संत संगतीने थोरा लाभ झाला मौन रसाला मायादी संत संगतीचे काय सांगू सुख आपण पालिके पालके भावना संतांच्या संगती अभाविकाय भक्ती प्रगतीची निमिषभर होय संतांची संगती त्याने होय शांती धावे एकच आहे का एका जनार्दनी घडो त्यांचा संग अन्न व्हावा वियोग आईशी आवडते म्हणा आणि असं जर घडलं तर जगण्याला अर्थ आहे हो तुका म्हणे जिने आणि भले संत संघर्ष तरी आईशी आवडते म्हणा आणि देवा पूर्वा विवासना विठोबा रखुमा